पोरं बघत होतो, मला फोन येत होते की एका टक्क्यावर जर एखाद्या लेकरू विकलं तर त्याच्या वेदना किती, त्याला किती त्रास होतो. एखाद्या मुलीचा नंबर एखाद्या टक्क्यावर म्हटला, ते अधिकारी होता राहिला, त्यांचे ते वेदना ऐकायला येतं. म्हणून नेतृत्व नको, पण आपण आंदोलन केलं पाहिजे, पण प्रामाणिक केलं पाहिजे. आपल्याला कोणी डाग नाही लावला पाहिजे की दुकानदारी चालू केली, पैसे जमा करायला लागलं, कोणाच्या हाडला फुकट देऊन खायला लागलं त्या मराठ्यांच्या नावाखाली, किंवा कोणाला काही पण कामं सांगायला लागला, विनाकारण पैसा जमा करायला लावायचा, काही गरज नसतानाही. म्हणून आपण ह्या प्रकारात नाही पडायचं. पार्श्वभूमी सांगायचे ठरले तर मी एक शेतकऱ्यांच्या घरातला पोरगा आहे, कारण मला काही राजकीय वारसा अभ्यास असलं काही गोष्टी नाहीत. मात्र 20-22 वर्षापासून मी सारखा समाजाचं काम करतो. आधी तर मी मोकळ्या मनानं बोलायला लागलो, इतकं मोकळं मी पण बोलत नाही कधी, परंतु मला खरंच कसलाच वारसा नाही आणि हे तपासलंय सुद्धा. ज्यावेळेस ते येवल्याचा माणूस म्हणला की 5वी शिकलेला आहे, त्या दिवशी त्याच्या अगोदर 3 दिवस सरकारनं शोधलं होतं की मी सगळ्या प्रश्नाचं उत्तर देतोय, परंतु विश्वास नव्हता की सगळ्या प्रश्नाचं उत्तर देतोय. त्याचा अर्थ हे खूप शिकलेला पाहिजे. सरकारनं 2-3 दिवस याच्यात घातलेत मी किती शिकलेला आहे. मला काय अशी पार्श्वभूमी नाहीये, फक्त मी जास्त पुस्तकं पण नाही वाचले, जे आहे ते तुमच्या समोर म्हणतोय. मी दैनंदिन जीवनात येणाऱ्या लोकांच्या अडचणी वाचल्या की याच्यावर तात्काळ पाहिजे. एखाद्या माणसाला नाही का आता भूक लागली तर त्याला आत्ता देणं गरजेचं, तात्काळ जे लगेच. एखाद्याचा अपघात झाला त्याला तात्काळ हॉस्पिटलला न्यायला पाहिजे. तात्काळ याचा अर्थ लगेच, तुम्ही 15 दिवसांनी आले ते मरून जाणार. तसं तात्काळ आम्ही शोधलं की आता याच्यावरती उपचार करायचा असेल तर आरक्षणा विषयावर इतका प्रचंड मोठा लढा उभा राहायला पाहिजे. आणि ते लढा उभा करण्यासाठी आम्ही गोदापट्ट्यातून अगोदर सुरुवात केली. 123 गावं ही 11 तालुक्यातले आम्ही एकत्र केली आणि त्यांना सांगितलं 100% तुम्हाला बाहेर पडायला लागतं. एवढ्या वेळेस विश्वास ठेवा. समाजात एक असं नैराश्याचं वातावरण गेलं होतं की इतक्या ताकदीनं मराठा एकत्र आला, हा काय झालं नाही ना, आता एकटं काय करणार, एक तर मी बाहेर दिसतं त्याने बाहेर कोणी बारसा आठवायला. पण ते एकत्र करून आम्ही लोकांना सांगितलं की एक वेळेस फक्त तुम्ही उभा राहा, मराठ्यांचा आरक्षणाचा लढा कसा कडे जात नाही आपण बघू. आणि गोदापट्ट्यातले 123 गावं उभा राहिले आणि 29 ऑगस्टला 2.5-3 लाख लोकांचा कार्यक्रम झाला. तिथून खरी इथं पूर्ण राज्यभर बसला. सराटीमध्ये जे आंदोलन सुरुवातीला तुमचं उपोषण सुरू होतं त्यावेळी जो हिंसाचार घडला किंवा जो लाठीमाराची घटना घडली वगैरे, तो या सगळ्या आंदोलनाचा टर्निंग पॉईंट ठरला असं म्हणता येईल का? कारण ज्या गतीनं आंदोलन पुढे गेलं आणि आज कुठल्या तरी अंतिम त्याच्यापर्यंत आलेला आहे, त्या गतीनं झालं नसतं का? नाही, त्याला आम्ही नाही टर्निंग पॉईंट म्हणू शकणार, कारण आपल्या आईचे बहिणीचे डोके फोडून घेऊन टर्निंग पॉईंट किंवा आरक्षण आम्हाला इतकं पण महत्वाचं नव्हतं. कारण ते विषय काढला ना तर दादा ज्यांनी बघितलं त्यांनाच माहिती कशा मुलग्यावरती पाय दिलेले होते, ती मार कसा होता, कशा प्रकारच्या गोळ्या लागल्या, किती आई बहिणीचे डोके फुटले की ज्यांना घर सोडून कधीही कुठे गेलेले नव्हते. त्यांचे काहीचे पूर्ण नाकं तुटले होते, काहींचे कान अर्धे तुटले होते, डोक्यात 34 टाके होते, हे त्यांनी कधीच बघितलेलं नव्हतं. अशा घरातल्या काही तिथं माहित होतं. तिथं का आल्या त्या गोदापट्टा एक केला आणि त्यांना वाटलं भारत देशात आमरण उपोषणा इतकं शांततेचं आंदोलन असू शकत नाही, म्हणून ते त्यात सहभागी झाले होते आणि शांत बसलेले होते. मी खरं सांगत, मी बघा मी कधी खोटं सांगतो, खरं सांगतो. चूक असली ना तर आम्ही मान्यच करतो आमची चूक, कधी बघ आजच नाही. मला काय देणं घेणं नाही, सजा जरी लागली तरी पण आम्ही खरंच बोलतो. काही कारण नव्हतं. अगोदरच्या रात्री ते 400-500 जण पोलीस आले, पण त्याच्या अगोदर एक दिवस असं झालं होतं 29 तारखेला की एसपी साहेब आणि कलेक्टर साहेब माझ्याकडे आले. ते म्हणले 2.5-3 लाखाचा शहागडला जो आम्ही आंदोलन केलं होतं सगळा मॉब तिथं हरलेला होता. ते फक्त माझ्याकडे आणि ते म्हणले काही करायला फक्त शांत करा, नसता आमच्याकडे असून 2 ते 2.5 हजार इथला कोर्स आहे, खूप काही होऊ शकतं. एका शब्दात सांगितलं तुम्ही घराकडे जायचं. 2.5 ते 3 लाख लोक घराकडे गेले एका सांगण्याच्या एका शब्दावरती. आम्हाला जर धिंगाणा करायचाच असता तर त्या दिवशी आम्ही केला असता, कारण सगळे पोरच होते इथं अंतरवाडीत. 3ऱ्या दिवशी आम्ही कसं काय धिंगाणा करणार? महिला आमच्या आई बहिणी तिथं बसलेल्या असताना 2-2, 4-4 महिन्याचे लेकर सुद्धा ते थंडीत असते त्यांना तरी पण लेकर होती. एक माता मागली तर अशी होती, ती मांडीवरती लेकरू घेऊन बसलेली होती. ते 4 महिने वय असेल त्या मुलाचं. आईचं डोकं इतकं फुटलं की आईच्या लक्षात सुद्धा राहिलं आपल्या मांडीवर पोरग आहे आणि ते पोरग पूर्ण रक्ताने भिजलेलं होतं. म्हणजे एवढं असं काय झालं होतं
म्हणून त्याला आम्ही टर्निंग पॉईंट नाही मानणार. तो खूप डाग आहे मोठा. इतकं निर्दयी सरकार मी माझ्या जीवनात कधी नाही बघितलं. चीड ही निर्माण होणारच, कारण तुम्ही इतका मार दिला, इतक्या आत्ता पण सांगतो ना तुम्हाला. मला होतं आमच्यातलं इथं असं नाही एखादा, त्याच्यात आत्ता बी 13 गोळ्या त्याचा हात लावला की दिसत आता इथं सोबत येतवल्या असे किती. काय तुम्हाला एक तर छेरे मारायची परवानगी नाही, तुम्ही ते कसे मारू शकता. मुंबईपर्यंत पोरं ऍडमिट केले तरी नाही निघाले. काही काहींचे त्या फुफ्फुसाच्या खाली मासात गुंतून बसले, ते कसे करायचे ही सुद्धा आता मोठा प्रश्न आहे. नाही निघाले म्हणजे इतका अन्याय आणि इतकं हाल. काय केलं होतं तर काहीच नाही. बसले अगोदर तर रात्री 5-7 आले, ते म्हणले फक्त तुम्ही उपचार घ्या. मी एकतर उपचार घेत नाही कधी, मी पाणी पित नाही, जेवायचा तर विषयच नाही, इतका कठोर उपोषण करतोय. तर ते SP साहेबांनी त्यांनी त्या दिवशी माफी ठरलेला शांत केल्यामुळे त्यांनी पाठ थोपाडली अंतरवाली ती की पहिले लोक बघितले म्हणे आम्ही असे. माझ्या पूर्ण कार्यप्रणालीत मी जितकी ड्युटी केली तितकी बिथरल्याला माफ शांत नाही करतात. जमवता कोणाला येतात पण वापस नाही पाठवतात. तुम्ही वापस पाठवले, कौतुक केलं. त्याच्यावर 2 दिवसानं इतके पोलीस घेऊन आले फक्त उपचारासाठी. ठीक आहे म्हणलं चला, दुसऱ्या दिवशी मला काही होत नाही, मला चांगलं माहिती, कारण मी 12 दिवस बिना पाण्याच्या कसे पण काढतो. आणि दुसराच दिवस होता, म्हणले असं कसं करायचं. ठीक आहे म्हणलं, तरी पण तुमचं म्हणणं आहे चला उपचार घेऊन टाक. वापस गेले. 500-600 जेवढे पोलीस होते ते सगळे वापस गेले. ठीक आहे म्हणजे आता उपचार घेतो म्हणलं, सरकारकडून उपचाराचाच आग्रह होता. उपचार घेतो म्हणलं, दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा काय. मग इतके आणले की ते कोणालाच मोजता येत नव्हते. इतके आणले. मग त्यांच्या काही 10-12 गाड्या अशा होत्या, त्यात नुसते 10-20 होते. ते 16 ते काय बांधायचं होतं, ऊस तोडून न्यायचं त्यांना. काय नुसते 10-20 काय याच्यात नुसत्या काठ्याच होत्या, काय याच्यात हेल्मेट, वेगळं वेगळं प्रयोग सगळे याचे. काय याच्यात ते धूर व्हायचे आणले होते असे. आणि त्यांनी येताना एक 300-400 पोलीस डायरेक्ट त्या आमच्या लोकांमध्ये घुसला आडवा. आणि ते 2-3 जण त्यांच्यात पांढऱ्या कपड्यात सुद्धा काही लोक होते. आमच्या लोक लक्षात येत होते काय चाललंय. त्यांनी फक्त ढकलाढकली केली आणि त्या माईकचे वायर तोडले. माईकचे वायर तुटले की आवाज जायचा बंद झाला. आमचा आवाज जायचा बंद झाला. त्यांच्यात एकमेकाला त्यांनी काय 1-2 चापटे मारल्या वाटतं बहुतेक. आणि ते कोपर आणतात बघा, पोलिसाला कोपर आणतात. लय नमनबाजी काही पोलीस काही आखडत होते की तुम्ही हे नका करू, ही वाईट घटना आहे, तुम्ही असं करू नका. मग काय ते कोपर आणले. पोरं 2-4 खाली पडले. वरून पोलिसांना आणून सुरू पण या काय की सुरू झालं अचानक. म्हणजे इतकं विकोपाला गेलं की ते क्षण काढायचं मला तरी वाईट वाटतं. जुना मतदारसंघ आहे, मी इथं नाही खोटं बोलणार. मी 3 वेळेस मोठमोठ्या सभातून विचारलं की ज्याला 5 ते 6 लाख लोक असतात. ह्या जुन्या नोंदी आहेत का नव्या आहेत मला सांगा. सरकारनं आतापर्यंत सांगितलं नाही. पण आम्ही अशी शक्यता घेतली की जर 57 लाख नोंदी सापडल्यात, 39 लाख प्रमाणपत्र वितरित केले, तर याचा अर्थ या सगळ्या नव्या. फक्त इतक्या का सापडल्या म्हणतो आपण, तर त्याचं कारण सुद्धा आम्ही आमच्या मनानं जोडलं. 80 ते 82% आरक्षण हे विदर्भात आहे. एक अंदाज आकडा मागा पुढे होऊ शकतो. 40-45 ते 55% आसपास पश्चिम महाराष्ट्रात, खानदेश, कोकण आणि मुंबई याच प्रकारचा आहे. 100% कुठंच नाहीये. मग यांच्याकडे सहज सापडतात. कुणबी नोंदी ह्या यांच्याकडे सहज सापडतात. मराठवाड्यात वंशावळी जुळायला लागते. त्यामुळे हे आकडा सापडल्यामुळे स्पीड जास्तीचा मोठा झाला. म्हणून ह्या नोंदी नव्याच्यात, कारण ओरड कोणाची नाहीये. मिळालं का प्रत्येक जण खुश होतोय, फोन करून सांगतोय आमचं पूर्ण गाव निघालं, कुणी म्हणतोय असं. म्हणजे नोंदी जुन्याच्या म्हणजे पूर्वीच्या, पण त्या नव्यानं सापडल्या असा एक अंदाज आहे. म्हणूनच आतापर्यंत खूप ओरड झाली असती. महादिवाळीची तयारी केली असली तरी लढाई अजून संपलेली नाहीये. त्याचं कारण असं की 2 पातळ्यावरती कायदेशीर म्हणजे न्यायालयामध्ये देखील आज एक याचिका दाखल झाली आहे, हे सगळं असंवैधानिक असल्याचं सांगणारी. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही ज्यांचा उल्लेख केला, ज्यांचं नाव घेतलं नाही, त्यांनी असं म्हटलंय की मंडल कमिशन रद्द करून तुम्ही दाखवा, अशा पद्धतीचं आव्हान, हे प्रति आव्हान तुम्हाला दिलेलं आहे. आणि माझी त्यांना पुन्हा विनंती, एक वयानं म्हातारा माणूस म्हणून त्यांनी असे चॅलेंज देऊ नये. कारण मंडल कमिशन स्वीकारलं नाही ना, आम्हाला गोरगरीबाचं वाटलं नाही करायचं. कोणाच्या लेकराचं वाटलं करून आमचे पोरं आम्हाला नाही मोठे करायचे.
नाही करायचे, कारण आम्ही सुद्धा काहीतरी आमच्याकडं पुरावा असल्याशिवाय नाही बोलत. आम्ही सुद्धा आम्हाला नाही वाटलं करायचं. गोर गरीब महाराष्ट्रातल्या ओबीसी बांधवांना त्याला एकदा समजून सांगावं, तुझ्या राजकीय स्वार्थापोटी तो गोर गरीब पोरांचं नको वाटलो. असे चॅलेंज देऊन त्यांनी सभा घेऊन 3 केसेस मागे काढल्या त्याचे. त्याला जर असं चॅलेंजच द्यायचं होतं, ओबीसी बांधवांची त्याला मायाच असती तर धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बद्दलचं मी त्याला चॅलेंज दिलं होतं की तू धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बद्दलची भूमिका स्पष्ट कर. आणखीन केली नाही. ज्या 12 बलुतेदार जाते त्यांना ते आरक्षण खाऊ देत नाही, त्यांनी मला पुसत वाशिम मध्ये येऊन सांगितलं होतं वेगळा प्रवर्ग आमचा करायचा. त्याबद्दलची भूमिका सांग म्हणलं, नाही सांगितले. आम्ही तरी सांगितले यांचा एनटी विजेंटी सारखा वेगळा प्रवर्ग करावा म्हणजे यांना धक्का लागणार नाही यांच्या भविष्याला. त्याबद्दलही केलं नाही. हे असं चॅलेंज देऊन याच्या राजकीय स्वार्थासाठी हे सगळं आरक्षण घाले. म्हणून सामान्य ओबीसी बांधवांनी त्याला शांत राहायचं सांगावं की तू आरक्षणाच्या बद्दलची चॅलेंज करू नको. काहीही होऊ शकतं. बाळासाहेब थोरातांनी ओबीसीचं आरक्षण चॅलेंज केले कोर्टात. आपल्याला माहिती ती याचिका आहे ती आपल्यासोबत राहिलेली आहे. मग आता तुम्ही ओबीसी मध्ये सगळे आलेला आहात, मग ते उद्या जर चॅलेंज झालं तुम्ही त्यांना विनंती करणार का ती याचिका मागे द्यावी? कोणाला? बाळासाहेब थोरात. आता आम्ही टाकायचे म्हणत होतो, तो जर येडवणी करायलाच लागला. आम्ही गावखेड्यात हिंडणार डायरेक्ट करणार नाही. मी पुन्हा तेच सांगतो, या पत्रकार संघात मी सगळं खरं बोलतो, बाहेर खरंच बोलणार. आम्ही आणखीन गावखेड्यात जाऊन विनंती करणार की याला समजून सांगा, मंडळ कमिशन चॅलेंज होतोय, आम्हाला नाही कोणाचं वाटलं करायचं. याला हे आमचे चॅलेंज करायचं बंद कर. 3दा झाले आमचं आरक्षण घालवायचं. काही पडद्याच्या मागून आहेत, काही पडद्याच्या पुढून आहेत. कोण काय करतं आम्हाला काही मिळत लागत. आणि माग सिद्ध झालं तरी आमचं कुंकड हळदीत का मिळत लागत. आम्ही 70 वर्षापासूनच्या नोंदी सापडल्या तरी म्हणते हे मागच्या दारातून आल्यात. मागच्या दारातून कोण येत असतात, सगळ्या पुढून आल्या. तो आता इथं समिती काम करते तरी तो मागच्या दारातून आल्या. म्हणजे आमच्या विषयीचं जे आकाश आहे ते त्यांनी सोडून दिला पाहिजे. आता तर नोंदी सापडल्या. इथून मागचं ठीक आहे, चला 2 वेळ झालं, राणे समितीच्या टायमाला झालं, गायकवाड कमिशनच्या वेळेस झालं, भोसले साहेबांचा अहवाल आला त्यावेळेसही तसंच झालं. तुम्ही ज्या वेळेस करायचं त्यावेळेस मराठ्यांच्या विरोधात केलं. ज्यावेळेस साथीचा निधी दिला गेला त्यावेळेस तुमची हीच भाषा. ज्यावेळेस अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला भाग भांडवल दिलं त्यावेळेस तुमची हीच भाषा. पीएचडी धारकांना काय निधी दिला त्यावेळेस हीच भाषा. आधी संख्या पद निर्माण करून ईएसबीचे आणि ईसीबीसीचे विद्यार्थी घेतले त्यावेळेस पण तुमची हीच भाषा. कधीतरी तुम्ही कोणाचे तरी मुलं स्वतःचा मुलगा म्हणून त्याच्याकडे बघून प्रत्येक वेळेस आकर्षच व्यक्त करावा असं नसते, परंतु तो थांबतच नसेल तर आमचा झाला. इमोशनल आहे, भावनिक भूमिका आहे तुमच्या. सुरुवातीपासून चर्चा आहे, तुम्ही ज्या आरक्षणाची मागणी केली त्याच्यामुळे काही तांत्रिक मुद्दे उपस्थित होतात, टेक्निकल ग्लिचेस ज्याला म्हणतात. एसीबी एकतर कुणबीचं आरक्षण घेता येईल किंवा एसीबीसीचं आरक्षण घेता येईल अशी परिस्थिती. आता ज्यांनी एसीबीसीचं आरक्षण घेतलेलं आहे मराठा किंवा कुणबी समाजातल्या मुलांनी, त्यांना कुणबी समाज ओबीसीचा लाभ घेता येणार नाही. काही ठिकाणी मोठे तांत्रिक मुद्दे निर्माण झाले आणि असं होऊ शकतं जर या केसेस कोर्टामध्ये गेल्या, ओव्हरलॅप झाल्या, राजकीय त्याच्यातला भाग सोडून जरी दिला तरी तांत्रिक मुद्द्यांवर आणि कायदेशीर मुद्द्यांवर जर कोर्टामध्ये लढाई झाली तर हे आरक्षण जाईल अशी परिस्थिती आहे असं कायदेतज्ञांचं मत आहे. त्याच्यावर तुम्ही भूमिका काय घेणार? आंदोलनानं जे मिळालं ते परत कोर्ट केसेसमध्ये जर जाणार असेल तर पुन्हा भ्रमनिराश होणार नाही का? कोणचं आरक्षण म्हणतात? ईसीबीसीचं का आता नोंदीच? दोन्ही आरक्षण एका वेळेस एकाच नाही, एक नाही होऊ शकत. एका वेळेस एकाच आरक्षणाचा लाभ घेता येतो, पण आता असे ग्लिचेस निर्माण झाले की आधी एससीबीसीचं आरक्षण घेतलं आणि आता ओबीसीचं तुम्ही जे म्हणताय ते सर्टिफिकेटचं आरक्षण मिळेल तर त्यातनं नवीन जो मुद्दा तयार होतो तात्काळ त्याच्यामध्ये ही दोन्ही आरक्षणं रद्द होऊ शकतात. न्यायालयामध्ये एकाच प्रवर्गाला 2 वेगवेगळे आरक्षणं वेगळ्या माध्यमातून मिळतात. हे जर न्यायालयामध्ये सिद्ध झालं तर ही दोन्ही आरक्षणं रद्द होऊ शकतात, ज्याच्यामध्ये कुणब्यांचं सुद्धा नुकसान होईल. आणि तुम्ही पहिले ईडब्ल्यूएसचं जे आरक्षण आहे त्या संदर्भात आणि पहिलं जे तुम्ही एकूण आता कुणबी आणि मराठा एकच आहे असं म्हणून जे लॉजिक दिलं त्याच्यामुळे मराठ्यांना आरक्षण मिळतं. आरक्षण रद्द करा असं जर तुम्ही मागणी केली तर त्यात कुणबी येतात. हे बघा, त्याचा अर्थ तसा नका करू. त्याचा अर्थ असा आहे की आम्हाला करायचंच नाही. शक्यतो तुम्हाला सांगतो 99% आम्हाला त्यात पडायचंच नाही, कोणाचं वाटलंच नाही. परंतु आता आमच्या ज्या नोंदी सापडल्या त्या चॅलेंज होत. तुम्हाला 57 लाख चॅलेंज करायला लागले, सगळे एकत्र न्यावं पर माणूस तुम्हाला चॅलेंज करायला लागणार. ही साधी सोपी प्रक्रिया नाही. कारण जर आमचं शासकीय नोंदी या भारतातल्या पहिल्या नोंदी आहेत की मराठा समाज सापडले, हे चॅलेंज होणार नाही. ह्या चॅलेंज झाल्यावर तर ते आरक्षण राहूच शकत नाही. आणि ईसीबीसीच्या बद्दल समाज ठरवलं तुम्हाला कोणचं घ्यायचं.
तर आमची मागणी, आपल्या जर शासकीय ओबीसी आरक्षणातल्या नोंदी सापडल्या तर आपण सगळ्यांनी ओबीसी आरक्षणच घ्यायचं. याच्यापासूनचा डबल फायदा आहे, तो राज्यात पण आहे आणि केंद्रात पण आहे. म्हणून शक्यतो सगळा भर इकडेच राहणार आहे. एसीबीसीच्या बद्दलचा ते खूप लांबचा प्रश्न आहे. क्युरिटी पिटिशन ओपन कोर्टात येईलच का, कारण ती उपचारात्मक याचिका त्याच्यावरती ती जर ओपन कोर्टात आली तर जर तरचा प्रश्न आहे. ते खूप किचकट प्रक्रिया आहे. त्यामुळे हे सोपं आहे. इथं मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणात असलेल्या नोंदी सापडल्या तर आपण सगळ्यांनी हेच घ्यावं आणि आपले पोरं मोठे करावेत. आणि ज्यांना एसीबीसीचं घ्यायचं, ज्यांना वाटतं की आम्ही ते घ्यायचं, जर ते टिकलं नाही तर तुमच्याच पोरांचा वाटोळा होणार आहे. म्हणून या श्रमिक पत्रकार संघातून मी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आव्हान करतो की तुम्ही आहे हे ओबीसीचं आरक्षण घ्या. त्या नादात परत असं होऊ नये की बोलला नाहीत अजून. राजकीय आरक्षणाचा जो प्रश्न निर्माण होईल त्या राजकीय प्रतिनिधित्व मिळण्यासाठीचं जे आरक्षण होतं, म्हणजे मराठा ओबीसी असं जे राजकीय आरक्षण असतं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, विधानसभांमध्ये, त्याच्यामध्ये जर मराठा समाजाला कुणबी म्हणून प्रमाणपत्र मिळाले तर ते ओबीसीतनं लढतील. त्यामुळे ज्या इतर ओबीसी समाजाला राजकीय प्रतिनिधित्व मिळत होतं ते मिळणार नाही हे स्पष्ट आहे. त्याच्यावरती तुम्ही अजूनपर्यंत कुठलीच भूमिका जाहीर केलेली नाही. इतर जे ओबीसीला राजकीय प्रतिनिधित्व मिळावं म्हणून आरक्षण होतं ते पूर्णतः फेल ठरेल जर ही प्रमाणपत्र मिळाली तर राजकीय प्रतिनिधी. त्याचं काय करायचं? पण आम्हाला त्या राजकीय बाबत कोणी भूमिका विचारली नाही, ते नाही विचारायला पाहिजे. आपण आमची खरी भूमिका अशी आहे की आम्ही लढताना मराठ्यांच्या पोराला शिक्षणात, नोकरीत आणि हे ओबीसी आरक्षणातला फायदा झाला पाहिजे यासाठी लढाई होती. मराठा आणि कुणबी एकच यासाठी, पण तसे पुरावे पण दिले. फक्त आमचं एक म्हणणं, त्यांचे जे फायदे माणूस म्हणून तेच आमचे बंद झाले पाहिजे. याच्यावर मात्र आम्ही ठाम. आता एक प्रश्न आहे, त्यांचे जिथे ओबीसीचे फायदे होते तिथं मराठ्यांचे झाले पाहिजे. राजकीय आरक्षण जी प्रक्रिया व्यवस्था जी निर्माण केली होती राजकीय प्रतिनिधित्व मिळावं म्हणून, त्याचं काय, त्या उद्देशाचं काय? ते उद्देश धरून हे आंदोलन बी नाही आणि मागणी नाही, पण त्यांचे जिथं फायदे होते तिथं मराठ्यांचे झाले पाहिजेत या मताशी मी ठाम आहे. मराठा समाज सुद्धा ठाम. आता ओबीसीतून त्यांना जे फायदे होते ते आम्ही का घेऊ नये? काय घेऊ? एकदा असं नाही म्हणायचं. झुंडशाहीचा काय संबंध? एक हक्क मागतो त्याला झुंडशाही म्हणते काय? काय कुठं त्यांच्याचमुळे वाटोळं झालंय आमचं, त्यांच्याचमुळे वाटोळं झालंय आमचं सगळं. आम्हाला एकदा आम्ही मागणी करतोय ती मिळू द्या. आम्ही समाज ठरवून पुढच्या त्या भूमिकेबद्दल काय करायचं ठरवू. नाही, गफलत केली होती सरकारनं. ही आज या इथून आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सरळ होईल. अगोदर नितीन करीर साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती, मुख्य सचिव महसूलचे. त्याला 3 महिन्याचा वेळ दिला होता की तुम्ही महाराष्ट्रभरातल्या आणि मराठवाड्यातल्या नोंदी सापडायच्या. त्यांनी 3 महिने काम नाही केलं. पुन्हा शिंदे साहेबांची समिती नेमली. आम्ही सांगितलं होतं महाराष्ट्रातल्या मराठवाड्यात सर्व नोंदी शोधा. त्यांनी सुरुवातीला फक्त मराठवाड्यातल्याच शोधल्या आणि ज्यावेळेस अहवाल गेला त्यावेळेस आम्ही सरकारला, मुख्यमंत्री साहेबांना आणि आलेल्या मंत्री महोदयांना विचारलं की तुम्ही मराठवाड्यातल्याच का शोधल्यात, अहवाल का दिला तुम्ही? प्रथम राज्यासाठी हिला दर्जा का नाही दिला? मग त्या दिवशी त्यांनी ती आम्हाला भेद करायचा नव्हता. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ असा तुम्ही भेद करून पुन्हा या महाराष्ट्रात दुही नका निर्माण. आजच तुम्हाला तिला राज्याचा दर्जा द्यावा लागेल आणि त्या दिवशी तिला राज्याचा दर्जा मिळालेला. म्हणून महाराष्ट्रभर काम केलं. भूमिका बदललेली नव्हती, फक्त ती तुमच्यापर्यंत किंवा समाजापर्यंत पोहोचलेली नव्हती. पाटील साहेब मराठवाड्यात नोंदी सापडल्या फक्त 28,000 आणि सर्टिफिकेट मिळाले फक्त 32,000. मग ज्यासाठी तुम्ही आंदोलन उभारलं ते मराठवाड्याला काय मिळालं? नाही, मी पुन्हा तेच सांगितलं होतं की महाराष्ट्रासाठी हे आंदोलन होतं, परंतु करताना गफलत अशी केली त्यांनी की मराठवाड्यासाठी केलंय म्हणून. कारण आम्ही भेद नव्हतो करू शकत. मराठा राज्यातला माणूस आम्ही राज्यासाठी लढत होतो. आता ते हैदराबादचं जे 1884 गॅजेट तेही घेणार. पुन्हा समिती 2 महिन्यासाठी मराठवाड्यात सह महाराष्ट्रात पुन्हा काम करायला लागली. नोंदी खूप सापडायला काही अधिकारी देत नव्हते, आम्ही सिद्ध करून दाखवले.
परळी सारख्या शहरात म्हणजे तालुक्यात एकही नोंद नाही म्हणून निरंक अहवाल दिलेला. तिथं आज 23 गावं सापडली. गेवराई सारख्या तिथं निरंक म्हणून तहसीलदारांनी अहवाल दिले की एकही नोंद या तालुक्यात नाही. तिथं 123 गावं निघालेत आजपर्यंत. आम्ही खाजगी अभ्यासक नेले आमचे, कारण त्याच्यात 16 प्रकारच्या मोडी लिपी आहेत. यांच्या अभ्यासकाला फक्त 3च वाचित आहेत. त्यामुळे तिथं इतक्या नोंदी सापडल्या. तसं समिती आता पुन्हा 2 महिने काम करणार. नोंदी सापडणार आहेत. 1884 जनगणना आणि 1884 गॅजेट पण, 1902चं गॅजेट पण घेणार आहेत. देवी लस म्हणून होती तेही घेणार आहेत. तुमच्या जन्म दाखला पण घेणार आहेत. आता संस्थानाकडे काही हजारो वर्षापूर्वीचे पुरावे तेही घेण्याचं त्यांनी संस्थानाकडे आता कबूल केले. पूर्वीचे काही ते जाट होते भाट राजस्थानचे, त्यांच्याकडे वंशवळे तेही घेणार आहेत. कारण हे बघा दादा, याच्या अगोदर माहित नव्हतं, निजाम असो किंवा इंग्रज असो, यांना काय माहित नव्हतं की पुढे आरक्षण मिळणार आहे म्हणून कोण लिहायचं. जो काम करतो, शेती करतो त्याला लिहायचं, त्याची जात लिहिली जायची. कुणबी म्हणजे पूर्वी अडाणी शब्द होता कुणबी, आता सुधारित शब्द त्या शेती झालेला आहे. त्यामुळे शेती करत असला तिथं कुणबी लिहायची ती. तसे पुरावे तिथं पण आहेत. आता त्यांनी शासकीय नोंद जर त्याचे घ्यायचे असले त्याला अगोदर आता पुरातत्व विभागाकडे द्यावा लागणार. त्याच्याकडून ते महसुली अभिलेखाकडे घेऊन मग त्याला शासकीय नोंदीचा दर्जा मिळाला. ती प्रक्रिया शिंदे साहेबाकडे देऊन आम्ही गॅजेट ते करतो असं त्यांनी सांगितलंय. मराठवाड्याला सुद्धा मिळणार. तुम्ही प्रश्न उपस्थित केला म्हणून सांगतो, महाराष्ट्रातल्या शेवटच्या माणसाला मिळेपर्यंत हे आरक्षण आंदोलन थांबवणार नाही आणि आंदोलन सुरूच आहे. आमच्यापैकी बऱ्याच जणांनी पहिल्या दिवसापासून आंदोलन कव्हर केलं. सुरुवातीला जी मागणी होती तुम्ही ठाम ठेवली, पण ओबीसी वर्सेस मराठा असा जो वाद राज्यात निर्माण होण्याचा प्रयत्न केला गेला, ज्यांचं नाव घेणं तुम्ही पहिल्या वाक्यापासून टाळत आहेत, त्यांनी आज सुद्धा असं म्हणले की गावागावात अजूनही ओबीसींना त्रास दिला जातोय, उन्माद केला जातोय मराठा समाजाकडून, 3-3 वाजेपर्यंत डीजेला नाचवलं जातं, त्यामुळे ओबीसींना त्रास होते. हा पुन्हा मराठा वर्सेस ओबीसी वाद पेटवण्याचा इच्छा आहे सगळ्यांची असं वाटतं. काय नेमकं त्याला धरून की मराठा इतकं ध्यानात नाही राहायचं नाही. मराठा वर्सेस ओबीसी वाद का पेटवला जातोय? मराठा वर्सेस ओबीसी वाद पेटवण्याचा प्रयत्न आहे का? ओबीसीना गावागावात त्रास दिला जातोय, उन्माद माजवला जातोय मराठ्यांकडे. असं एखाद्या गावात स्टेट पण आहे, त्याचं सोडून त्यांचं सोडून नाहीये. गावखेड्यात आम्ही लय प्रेमाने, मी भाषण नाही करत नसतो, हे सत्य हकीकत. आताही आम्ही एकमेकाच्या लग्नाला जातो, मोटरसायकल जाताना दोघं 50-50 पेट्रोल टाकतो गाडीला. त्याने आजच्या पाजीला तर आम्ही उद्या पाजी नाही दिला एकामेकाची आणि पाहिलं कदाकच घडले देते एकामेकाला. एवढं प्रेम आहे आमचं एकमेकावर गावखेड्यात. आताही कोणाचे मोटर जळाले ना तर आपण म्हणतो तुझं पीक जळून देऊ नको, तुझ्या पिकाला पाणी दे. ही रिअल परिस्थिती आत्ताची. नांगरा सुद्धा पहिले एकमेकाला देतोय. हे गावखेड्यातलं खरोखरचं प्रेम आहे. हे दूषित हे करायला लागले. मी म्हणलो आधी कोयते घ्या कोरडे घ्या हे म्हणले, तरीही आम्ही शांततेचं आवाहन केलं. आता गाणे लावून नाचत त्याला काय नाही, ते तर झोपल्याला येशी तिकडं. इकडं आम्हाला काही त्रास नाही दोघाला. आरक्षणाच्या मागणीची व्याप्ती फक्त मराठवाड्यापुरती होती, नंतर पुन्हा महाराष्ट्रभर पसरली. तर गेल्या काही वर्षांपासून जी मागणी होतीये की आर्थिक निकषांवर आरक्षण मिळावं, तर त्यासाठी तुमची भूमिका काही असणार आहे का? की फक्त आरक्षण एखाद्या जातीपुरतं मर्यादित न राहता आर्थिक ज्यांची परिस्थिती नाहीये त्या सगळ्याच समाजातल्या सगळ्यांनाच आरक्षण मिळावं, यासाठी तुमचा काही पुढची भविष्यातील काही संकल्पना किंवा आखणी काही आहे का? पुढची नाही, आत्ताच म्हणलं नाही. पाठीमागं लातूर मध्ये काही नोंदी सगळ्या जाती धर्मात सापडल्या, ब्राह्मण बांधवांपासून सगळ्यांच्या. ते म्हणले आता याचं काय करायचं, म्हणलं द्या सगळ्याला, आमचं कुठं घरच आहे, द्या सगळ्याला. नाही मुदत नाही दिली. ते काहीतरी त्यांचं असं दोन धोरण कायदा बनवायचं असलं अगोदर असते 15 दिवस काही असू दे. लायसन द्यायचं असलं एखाद्या दुकानाचं तरी 15 दिवस आधी सांगत येत असते. असा गोळ आहे त्यांचा काहीतरी. पाटील साहेब एक अध्यक्ष पाटील साहेब, आता ओबीसी मध्ये आपल्याला चिंटू सोडून का तसं असलं परत जात असतो मुंबईत तिथलं गाभाळली सगळं. आणि आता तर माघारी येत नसतो, वाशीतून नाही कुठून नाही, मग आझाद मैदानात सगळं कोण बसत असतो. मला पाटील साहेब, आता आपल्याला कुणबीच्या नोंदी सापडल्या.
क्लिअर रिपोर्ट चालली त्या रात्रीचा थोडा जो घटनाक्रम होता तो सांगा. आधी वाटतच नव्हतं की हे देतील म्हणून. आम्हाला 100% वाटत होतं मुंबईत जायला लागला आझाद मैदान, कारण त्याच्यामध्ये सुद्धा 2-3 प्रयोग झाले होते खोलीतच. मग खोलीत प्रयोग झाल्यावर मी जर 4 भीतीच्या आत बोलायचं ठरलं असतात, इकडं कुठं व्यासपीठ आहे, काही काही म्हणते घरात बसल्या 4 भीतीच्या आत बोलले. 4 भीतीच्या आत बोललो का पैसे घेतले का असे तर 3 वेळेस बोललो आम्ही, एकदा नाही 3 वेळेस. पण आम्हाला जे पाहिजे होतं त्याच विषयावरती आमची व्याख्या आणि सगळे सोयरी त्याची व्याख्यासह आम्हाला तिथं ते पाहिजे होतं. म्हणून ते खेळ हिसकाडायचा आमचा. एकदा तर त्या लोणावळ्यात का कुठंतरी तिथं खेळ हिसकाडला आमचा. बरं तिथे भितरीच होते. मग बोलावं पुढं आता ते भ्यायला लागले. मी काय करू त्याला? त्या अधिकारी मंत्री झोपते घरी, ते दिले अधिकारी पाडून ते म्हणजे आम्ही येतो त्या पोरले आवडत देत म्हणजे तिकडं नाही. मग म्हणलं बसा घरातच आपण. घरात चर्चा झाली, कारण त्यांच्या पदाला प्रतिष्ठा असते, त्यांचं एक स्टेटस असतं आलेल्या अधिकाऱ्यांचं. ते लोकात नाही लोड घेत, ते लोड घेते त्यांच्या. 2-3 बारेच घोषणा दिल्या होत्या. ते म्हणजे दारात बाहेर सुद्धा येत नाही मी, तुम्ही जर बाहेर चर्चा करा म्हणजे. मला मग आता बोलू आमची व्याख्या सांगितली त्याप्रमाणे आमचा सगळ्या सोयऱ्यांसाठी खरा जीवाग्रह होता. त्यासाठी आम्ही मुंबईपर्यंत निघालो होतो आणि 54 लाखांच्या परिवाराला प्रमाणपत्र ही एक आमचा आग्रह होता. आणि शिबिर त्यांनी गावागावात यासाठी घेतले पाहिजे, कारण सामान्य माणसाला माहीतच नाही तिची नोंद सापडली का नाही. ते तुम्ही ग्रामपंचायतला चिटकेले सुद्धा पाहिजे किती नोंदी सापडल्या. हे सगळ्या गोष्टीसाठी केसेसचा विषय होता आणि ते सगळे त्यांनी निर्णय तिथे घेतले आणि राजपत्रित आदेश दिल्यामुळं आम्हाला जे पाहिजे होतं समाजाला गोरगरिबांचं कल्याण त्यात होणारे काहींना नाही मिळालं. आता काहींची ही ओरडी आता ती विलेज सांगतो मी, तुम्ही पुढे विचारायचं नाही. साहेब जवळ काय त्यांच्या नाड्यात गुतलं गेलं आंदोलन. जवळ काय त्यांनाच पण नाही, जवळ नाही काय नाही. जो आरक्षणाला विरोध करेन त्यांना आम्ही सोडला नाही. त्यांना सुद्धा नाही हल्ला झाला त्या दिवशी. बघा तुम्ही ही काढून त्यांना सुद्धा त्या दिवशी सोडलेलं नाही. कारण आरक्षण हे नोंदी सापडलेल्या असल्यामुळे आम्हाला आधार मिळावा. अगोदर आधार नव्हता, नुसतंच म्हणायचं मराठ्यांकडून बियाची. म्हणजे एखादी जमीन आमची नाहीची तरी आम्ही म्हणायचं ती आमचीच आहे, किंवा समोरचाही म्हणतो ती माझीच आहे. तुमच्याकडे सातबारा आहे का? मग तुमची आहे. तसं आम्हाला आता या पुणे शहरात 2 गुंठे जागा आहे आणि ती आम्हाला माहितच नाही आहे म्हणून. 7-12 मिळाल्यावर तुम्ही दादागिरी बघितली असली तरी तुम्हाला ते द्यावं लागणार. तसं आम्हाला आता आमच्या नोंदी मिळाल्या, त्यामुळं त्याला आडवं कोणी येऊ शकत नाही. ना आलं बी तरी ते आम्हाला हक्कच आहे. नोंदी मिळाल्या. आता हायकोर्टामध्ये याचिका आहे. हो अध्यक्ष, एक प्रश्न विचारू का मी फक्त? GR चॅलेंज केलेला आहे. आता आपल्याला नोंदी मिळाल्या, आपले गोरगरीब विद्यार्थी सगळे प्रवेश घेतील या याच्यात सगळे. तर तुम्हाला असं वाटत नाही का ओबीसीचा कोटाचा जो कट ऑफ आहे सगळ्या अभ्यासक्रमांसाठी तो वाढेल भरपूर? जो आता ओपनला सर्वाधिक लागतो तो ओबीसी मध्ये सर्वाधिक लागेल. आणि दुसरं म्हणजे आपण म्हणतो की आपल्या समाजामध्ये सगळ्यात गोरगरीब विद्यार्थी आहे. आता ती जर तुम्ही जर सगळं फीस बघलं, स्ट्रक्चर बघितलं तर एवढं आहे, तर ते गोरगरीब विद्यार्थ्यांना भरणंही मुश्किल नाही आहे जरी ओबीसीतून आरक्षण मिळालं. तर तुमची लढाई खरंच या सगळ्या विद्यार्थ्यांना फ्री एज्युकेशन मिळण्यासाठी होणार आहे का? इतर राज्यामध्ये ते आहे बऱ्यापैकी, महाराष्ट्रात ते नाही आहे. केली, मुलींना केलं सुद्धा फ्री. माझं म्हणणं होतं मुलगा आणि मुलगी भेद करू नका. विद्यार्थी मराठ्यांचा विद्यार्थी म्हणून मोफत शिक्षण करा. त्यांनी नसतं मुलींच काढलंय, मग ते परत थांबवलंय की करा दोन्ही आरक्षण मिळेपर्यंत. कारण आम्ही उगा हट्टीपणा नाही गाजविला, आरक्षण मिळेपर्यंत द्या. आता आम्हाला जर विरोध करायचा असता तर मग अशी त्यांनी त्याचं नाव विषय काढला होता, असं होते, भांडणं होते, मारामाऱ्या होत्या. आमच्या मनात जर पाप असताना तुम्हाला खरं सांगतो या GR मध्ये सगळ्यांसाठी फायदा होणार आहे, सगळ्यांचा सगळ्या स्वराज्य म्हणजे ओबीसीचा सुद्धा. मी त्याचं म्हणू शकलो असतो आंदोलन आम्ही करायचं, रक्त आम्ही जाळायचं. यांना कसं काय फुकट नाव घेतलं यांचं म्हणजे उडवाई शब्द इथला. आम्ही सांगितलं हो द्या त्यांच्या गोरगरिबाचा फायदा. याच्या एकट्यासाठी गोरगरीब ओबीसीचं का वाटलं होते ते GR मध्ये येऊ दिलं आम्ही. पुढचा लढा हा फ्री एज्युकेशन साठी आहे का सर्वांना? सगळ्या सोयऱ्यांचं हे नेमकं काम पूर्वी होतं. आजोबा पंजोबाचा लागायचं तेव्हा त्यांच्या मुलांना ओबीसीचं प्रमाणपत्र मिळतं. आता ही ती सिस्टीम काढली. तुमच्या लेखी सगळ्या सोयऱ्यांना म्हणजे त्यात कोण कोणाला मिळणार ते जरा तुम्ही म्हणताय ते नातेवाईक आहेत, ते सगळे सोयरे नाहीत. त्याच्या नोंद मिळाली त्याच्या चुलत्याला, काक्याला, त्यांना मिळणं
किंवा त्याच्या आजोबांना मिळणं म्हणजे हे त्याचे रक्ताचे नातेवाईक आहे, परिवारातले. आणि सगळे सोयरे म्हणजे गणगोतातील, जिथं आपल्या लग्नाच्या सोयरिकी परंपरेनं पिढ्यानं पार जुळतात, जिथं आपल्या सोयरीक होतात तो सगळा सोयरा गणगोतातला. म्हणजे या नोंदीच्या मराठ्यांच्या आधारावरती, याच नोंदीच्या आधारावरती त्याला सुद्धा द्यायचं, असा हा अध्यादेश आहे, अशी त्याची व्याख्या. पण एखादं लव्ह मॅरेज केलं तर ते कसं चालणार? त्याला जाऊन द्या तिकडून, नदी नदी हिंडून नाही. सरसकट आंतरवाली सह महाराष्ट्रातले गुन्हे मागे घ्यावंच लागणार, कारण ते आमच्यावरती अन्याय आहे, कमवून घ्यावं लागते, ते बी सांगतो लगेच. मी अगोदर अंतरवालीतलं सांगतो का मागं घ्यावं लागणार आहे. 307 120 बस आहे आमच्यावर टाकले, 353 अंतरवाली. जिथं आमरण उपोषण सुरू आहे तिथं ना शासकीय कार्यालय आहे ना तिथं काय 353 तिथं बसत नाही. आम्ही आमच्या आंदोलनात मंडपमध्ये बसलो, 120 बस तिथं बसत नाही, कारण आम्ही कट रचलेला नाही. 307 सारखा आमच्यावर गुन्हा व्हायला आमच्याकडून कोणावर हात उचलण्यात आलेला नाही. मग 120 बस अरे त्याने झोपाडला त्यांनाच. आम्ही बघतो, आम्हाला माहिती आहे, तुम्हाला काय माहिती, आमच्या जेटा घेऊन आम्हाला थांबल्या. ते बघत होतं ना, ते आई बहीण कोणाची असू द्या, चला मी बी एक आंदोलक म्हणून सोडून द्या, तुम्ही पत्रकार बांधव म्हणून सोडून द्या. इतकं मारण्याची पद्धत ही बघू सुद्धा शकणार नाही तुम्ही. कसं ते रक्त गळते, कसं पाणी पिता सुद्धा येत नव्हतं, रक्तासहित पाणी तोंडात जात होतं, ही परिस्थिती होती. त्यामुळे तिथं आमच्यावरती ते गुन्हे बसत नाहीत. 120 बसचा त्यांच्यावरती बसतो. आम्ही त्यांना सांगितलं होतं क्रॉस कंप्लेंट घ्या आमच्या सुद्धा होऊन द्या जेवळीसाठी, आम्ही जेलला जाऊ, यांना बी यावं दे. त्यांच्या तर 642 जण बसत होते. मग त्याच्यात ते म्हणले तुमच्याच मागं घेणार आहेत आम्ही, हे आमच्याकडून चूक झालं, त्यात त्यांनी माफी सुद्धा गृहमंत्र्यांनी मागितली, निष्पाप लोकांवरती हल्ला झाला. आमचं म्हणणं आहे आता महाराष्ट्राबद्दल जे पोरच त्याच्यात नाहीयेत, आंदोलन करणारी पोरं उचलून नेले, जे जाळपोळ करणारे त्यांना राहू द्या ना. आम्ही कुठं नाही म्हणतो, आम्ही कुठं नाही म्हणतो, पण त्याच्यात निष्पाप पोरं हजारानं गुंतलेत विनाकारण, म्हणून ते सगळेच मागे घ्यावं लागणार आहे. त्यांना ते घेतील 100%. कोणाची मग आता तेच सांगितलं ना की आम्ही काय ते जे कोणी जाळलेत आम्ही त्यांचं कुठं समर्थन करतोय, परंतु त्याच्यात निष्पाप गुतवलेत. जसं की त्याचं पाहुण्याचं घाट जाळलं तिथं, त्याच्यात पाहुण्यानं जळले आणि मराठीची पोरं होती. हे सीसीटीव्ही फुटेज आहेत त्यांचे तिथं, FIR आहेत. असा आपल्याकडे जात आणि आरक्षण हे जन्मानुसार आहे. आता सुद्धा जे दाखले दिले जातात ते SC ST मध्ये सुद्धा आता जे सगळे सोयऱ्यांची व्याख्या आहे ती सुद्धा पद्धतीने तुम्ही जे आता व्याख्या करताय तर आंतरजातीय विवाहामध्ये आरक्षण मिळणार आहे अजिबात नाही. कुठे गेली विवाह जे होतील परंपरेनुसार जिथं गणगोताचे सोयरीके जुळतात ते स्वजातीमध्ये ज्या गणगोतात पूर्वीच्या बघूनच केलं जायचं. जसं आता एखादं काय द्यायचं असलं तर ग्रह चौकशी करते, तसं पूर्वी सुद्धा शेजारी पाहुण्यांना विचारायची हे पाहुणा लागतंय का, तर होत होतं तशा स्वरूपात. नारायण राणे आणि त्यांच्या मुलांनी आरक्षणाच्या संदर्भात नाराजी व्यक्त केली आणि जे जातीवंत मराठे आहेत त्याने आरक्षण घेऊ नये असं हे जाहीर केलेलं आहे. तर त्याच्यावर सगळेच जातीवान आहेत महाराष्ट्रातले, परंतु काय असतं ही सुविधा आहे केंद्राने आणि राज्यानं दिलेलं आरक्षण. असं नाही सुविधा घेतली पाहिजे, गोरगरिबांचे लेकरं मोठे होते. पण याला एकच उत्तर आहे, तुम्हाला घ्यायचं घ्या नाही ते घेऊ नका, ज्याला घ्यायची ती घे, मोठं होईल. तुम्हाला कोणी जबरदस्ती केली का हे तर तुझ्या गळ्यात लाटकायचंय म्हणून, ज्याला घ्यायचं घे. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आंदोलन करणार का? 10 तारखेला उपोषणाला बसवलं म्हणून मी परवा दिवशी लगेच 2-4 दिवसांनी. तुम्हाला पुन्हा 10 तारखेला उपोषणाला बसायची वेळ का वाटते? सरकारने जी काय आश्वासनं दिली ती पूर्ण होणार नाही असं वाटते? नाही, पूर्ण होतील, परंतु अधिवेशन 15 तारखेला आहे आणि हरकृतीची तारीख 16 आहे. मग तुम्ही विशेष अधिवेशन केव्हा घेणार? 15 वर्षांनी.
त्यामुळे 10ला आमरण उपोषण सुरू करायचं, कारण त्या कायद्याची आम्हाला अंमलबजावणी सुद्धा पाहिजे, कायद्यात रूपांतर होऊ. जाऊन दे तेच जाऊन ते असं म्हणाले की ओबीसी आरक्षणाचा धक्का लागला तर आम्ही दिल्लीत जाऊ, ओबीसी आरक्षणाचा धक्का लागला तर आम्ही दिल्लीत जाऊ असं ते म्हणाले. बरोबर आहे त्यांचं. ओबीसी आरक्षणाला धक्का लागला दिल्लीत जाणार, कारण ओबीसी आम्ही येत ना. त्यांना म्हणतो मराठीत देत होते ते म्हणत नाही त्याच्यातच दे. आणि सुरुवातीला 2-3 प्रश्न ते पत्रकार बांधव चांगले विचारतात मला. एका की त्याचं नाव काढलं मग माहिती बिघडून जातं खातं. आता मला विचारलं येते हिंदी चांगली, पण गडबडीत गेले मग जरा पांगत ते शिकतोय मी आता. वाशीला जे तुमचं भाषण होण्याची शक्यता आणि पुन्हा आंदोलन परत तुम्ही इशारा दिलेला आहे. तर तुम्ही एकीकडे म्हणताय आरक्षण मिळालं, एकीकडे म्हणताय पुन्हा आंदोलन बसणार आहे आणि वाशीला असं म्हणत की धोका होतो. तुम्हाला तुमचं स्पष्टता नाहीये का याबद्दल? आरक्षण मिळालं हेच खरंच आहे, कारण आरक्षण काय तिथं कुठे एखाद्या बोनीत किंवा गमेल्यात ठेवलेलं नाही. म्हणून आम्ही म्हणलो होतो की जाणार आरक्षणच घेऊन येणार. हे कायद्याचं राज्य आहे. इथं तुम्हाला काही गोष्टी मिळवायच्या असल्या तर अगोदर कायदा पारित करावा लागणार आहे, तरच ते घेता येणार आहे. आम्हाला जे पाहिजे होतं ते अध्यादेश निघालाय. आता अंमलबजावणीसाठी आंदोलन आहे. कुणबी मराठा कुणबीचा ओबीसीमध्ये समावेश झाला, त्याला 20 वर्ष झाली. त्यानंतर राणे समिती झाली, एवढे 20 वर्षांमध्ये एवढं तज्ञांना कळलं नाही की सगळी चोरी शब्द टाकला आपण तो मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटला असता. आणि तुम्हाला वाटतं की फक्त सगळी चोरी शब्द टाकल्याने हा प्रश्न मिटला? खाली कोणी राहतच नाही ना, खाली कोणी राहतच नाही ना. आणि त्यांना दोष नाही देणार मी, त्यांना सुचलं नाही किंवा ध्यानात नाही आलं. मी कोणावर आरोप करून किंवा स्वतःचं महत्व वाढवणार नाही. त्यांच्या विचारांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांनी प्रयत्न त्यावेळेस केलेले आणि पाठीमागं आतापर्यंत केले. आम्हाला जे जे योग्य वाटलं, एक तर आम्ही सामान्य खेड्यातले पोरं आहे, अडाणी पोरं म्हणूया, आम्हाला जे जे शब्द योग्य वाटले त्या पद्धतीने वाटचाल केली. आणि त्या शब्दाला जर आक्षेपच आहे मराठ्यांचा म्हणतो तर हे शब्द 3 महिन्यापासून सुरू आहे. तोपर्यंत तुम्हाला ऑब्जेक्शन कोणी घेतलं का किंवा तुम्ही सोशल मीडियावर काही मिळालं नाही टाकलं का? तुम्ही आता ते शब्द घेतल्यावर काही जण काही जण 50 जण 1 करोड लोक एकीकडे, हे 5-50 जणांचे काही लिहिले त्याच्यावर उगाच उगत. मग तुम्ही इकडे 2-2.5 महिने मोकळा वेळ होता ना, हे शब्द नको किंवा हा काय तर आंदोलनाचा खर्चाचा एक विषय ओबीसी मध्ये आता एवढ्या मराठ्यांचा समावेश होणार आहे. त्यानंतर ओबीसी मध्ये अनेक जणांचा समावेश झाल्यानंतर तो जो कोटा आहे तो वाढवण्याची गरज लागणारच आहे ना. म्हणजे मूळ आरक्षण 52% आहे, तर ते आरक्षण वाढवण्याची गरज भासणारच आहे भविष्यामध्ये. ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे कारण ओबीसी कोट्यामध्ये जर मराठा कुणबी झालेले असतील तर ते पुढे चालू त्या आरक्षणालाच स्वतंत्र आरक्षण हाच एक पर्याय होता. तुम्हाला रोहिणी आयोग माहिती आहे, रोहिणी आयोग केंद्राने शिफारस केली, कारण ते केलं तर महाराष्ट्रातला आरक्षणात केलं सुटणार आहे. कारण सगळे मराठी ओबीसीत घुसले तर त्यांच्यावर अन्याय होणार हे उघड आहे. त्यासाठी फडणवीस भांडायला केंद्रात जायला तयार आहे, त्याच्यावर तुम्ही उत्तर देत नाही. मग याला तोडगा काय आहे? अगोदर आम्हाला आरक्षण येऊ द्या ना, मग वाढायचं 200% वाढू ना. मग आम्हाला याच्या आधीच वाट शोधायला लागली की ते मराठी आल्यावर असं होईल, मराठी आल्यावर तसं होईल. मराठी राहिले कोणते 70% मराठी आरक्षणात दिले. विदर्भ खानदेशात आम्ही एकटेच राहिलो, आमच्यामुळे कोणता पाठवणार लागला तुमचा? काही होत नाही. मग सगळे वाढवायचं ना तुम्हाला पटा, सगळेजण मिळून अगोदर आम्हाला आत घ्या मग वाढू. आम्हाला एकट्यालाच वाढायसाठी लढायला लावून आम्हाला ठेवाय. पाटील ज्या दिवशी दिला का अधिसूचनेचा मसुदा दिला? नाही दिला. तुम्हाला दिलं नाही का? अधिसूचनेचा मसुदा होता का अध्यादेश होता? पहिला प्रारूप होतं त्याचं अधिसूचनेचं, याच्या दुरुस्त्या काय करायच्या. त्याच्यानंतर राजपत्रित अधिसूचना दिल्या ना, तुम्हाला दिल्या ना. तुम्ही वेगवेगळे प्रश्न विचारतात मग तुम्हाला आधी दिला 4 घटाला लोक तुम्हीच काढेल. सरकारची जबाबदारी ती त्यांनी 15 दिवस केस पाडलेला त्याच्यावरती. आणि आमची वकील आम्ही रात्रभर त्याची खोलीत घेऊन बसलो होतो. बघा या आत्ताच काय ती वकील बांधव
अभ्यासक त्या खोलीत बसलो, म्हणलं बघा आम्ही गावखेड्यातले पोर आहेत, प्रामाणिकपणानं करतोय, इतकं बंक आम्हाला काय भेटलं माहित नाही. जनमताचा रेटा असला की एखाद्या गोरगरिबांचं कार्य होतं ते आम्ही काम करतोय, तुम्ही जर अभ्यास करा, तुम्हाला इंग्लिश जमती, सगळा गोंधळ बघाय. ते 3 वाजेपर्यंत वाचत होते, त्याशिवाय तुम्ही सुद्धा 3 वाजेपर्यंत, आणि 3:30ला ते म्हणले हे ओके. मग मी जनतेत आमच्या पोरात गेलो, सगळे पोरं रात्री उठवले, सांगितलं असं असं आहे, काय करायचे बघा. जेव्हा त्यांना सगळं वाचून दाखवलं, वकिलांचं त्यांना सांगितलं की वकील बांधव हायकोर्टातले काही अभ्यासक आहेत, त्यावेळेस ते म्हणले मग आता यांच्यापेक्षा हुशार कोण असते, ते म्हणले मग ओके, कारण आम्ही गेलोच होतो त्या सगळ्या सोयऱ्यांच्या आदेशासाठी. आता काय तर त्याचा पारित होईल. नाही आता गोरगरीब करोडच्या संख्येनं मराठा 5 महिन्यापासून लागलाय, सगळ्यात आपल्याला लागलाय. स्वतःच्या घामाचे कष्टाचे पैसे वापरले, ताकद वापरली, आता फक्त शिका, तुम्ही मोठे व्हा, आरक्षण तुम्हाला मिळालंय. एवढाच संदेश आमच्याकडून. तुम्ही क्लास 1 क्लास 4चे अधिकारी हो, IPS IAS दर्जाचे अधिकारी हो, हीच आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे. तुमच्या अंगावर वर्दी चढलेल्या आम्हाला बघायचंय, याच्यासाठी आम्ही जीवाची बाजी लावली. पुढे सदा धन्यवाद.